श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 24 जुलैला म्हणजेच उद्या बुधवारी आलेली आहे या महिन्यातील संकष्टी चतुर्थी. प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही येत असते आणि महिन्यामध्ये 2 वेळा ही चतुर्थी येत असते. एक विनायक चतुर्थी आणि एक संकष्टी चतुर्थी. एक कृष्ण पक्षामध्ये येते आणि एक शुक्ल पक्षामध्ये येते. आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं आणि सर्व चतुर्थी जे आहेत तर त्या आपल्या गणपती बाप्पांना समर्पित आहेत आणि गणपती बाप्पांना विघ्नहर्ता असं म्हटलं जातं. हेच विघ्नहर्ता आपल्या भक्तांचे सर्व संकट नेहमी दूर करत असतात. गणेश पूजा ही विशेष करून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केल्याने त्यांचा विशेष आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो. आपल्या आयुष्यातील सर्व समस्या दूर करून तुमच्या इच्छा पूर्ण करणारी ही संकष्टी चतुर्थी मानली जाते. तर पहा, या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा केली जाते. त्यांना आवडणारे सर्व गोष्टी त्यांना अर्पण केल्या जातात. गणपती बाप्पांना आवडणारे जास्वंदाचे फूल त्यांना अर्पण केले जाते आणि काही उपाय देखील या दिवशी केले जातात आणि जे कोणी उपाय करतात त्यांना गणपती बाप्पांचे विशेष आशीर्वाद आणि कृपा ही प्राप्त होते. या दिवशी जर काही उपाय केले तर त्याचे पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होते. आपल्या घरामध्ये काही दारिद्र्य संकट विघ्न असतील ते सर्व दूर होऊन जातात. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला अशी ही एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून अंघोळ जर केली तर नकारात्मक शक्ती, पितृदोष, अडचणी, शत्रुपीडा, कर्णीबाधा यासारख्या गोष्टी नष्ट होऊन जातील आणि 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल. असा हा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंट्समध्ये ओम गण गणपते नमः हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो तुम्हाला लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनी करायचा आहे. त्या दिवशी बरेच जण संकष्टी चतुर्थीचं व्रत करत असतात. त्या दिवशी व्रत केल्याने आपली अडलेली कामे ही पूर्ण होतात. आपल्याला गणपती बाप्पांची विशेष कृपा आशीर्वाद हे प्राप्त होत. तर पहा, आपल्याला व्रत तर करायचंच आहे आणि त्याचबरोबर आपलं शरीर शुद्धीकरण होणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि पहा, प्रत्येकाला काही ना काही दोष हे लागलेले असतात आणि हे दोष दूर करण्यासाठी विशिष्ट तिथीवरती आपण अशा विशिष्ट वस्तू टाकून स्नान हे करत असतो. तर पहा, आपल्याला चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर ही जी वस्तू मी सांगणार आहे तर ती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. ही वस्तू जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपल्यामध्ये काही नकारात्मक शक्ती असेल, पितृदोष असतील, काही अडचणी असतील, आपल्याला शत्रुपीडा लागलेली असेल किंवा काही कर्णीबाधा झालेली असेल किंवा काही गोष्टी आपण करण्यासाठी जात आहोत परंतु त्यामध्ये यश आपल्याला प्राप्त होत नाही, आपली प्रगती होत नाही आहे, आपली प्रगती कुठेतरी थांबली गेलेली आहे किंवा काही संकट अडचणी आपल्यावरती येत आहे. त्याचबरोबर आपल्या मनामध्ये एखादी कठीण इच्छा आहे आणि ती खूप प्रयत्न मेहनत केलेली आहे परंतु ती पूर्ण होत नाही. ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर पहा, या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठले तरी सुद्धा चालेल. अंघोळीचं पाणी काढायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू आपल्याला टाकायची आहे ती म्हणजे पंचगव्य. या दिवशी पंचगव्य टाकून स्नान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. जो व्यक्ती अंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य टाकून स्नान करतो त्या व्यक्तीचं पूर्ण शरीर जे आहे तर ते शुद्धीकरण होतं. काही दोष असतील, काही नकारात्मकता असेल किंवा काही पितृदोष असेल तर तो संपूर्णपणे नष्ट होऊन जातो. आता बघा, पंचगव्य म्हटलं की बऱ्याच जणांना ही गोष्ट माहीत देखील नाही. तर पहा, पंचगव्य हे गाईच्या 5 वस्तूंपासून बनत असतं. गाईचं शेण, गाईचं तूप, गाईचं दूध, त्याचबरोबर गाईचं गोमित्र आणि दही या 5 वस्तूंपासून हे पंचगव्य तयार होत असतं. आता बघा, हे पंचगव्य सर्वांनाच घरी बनवणं शक्य होत नाही. मग अशा वेळेस जिथे पूजेचं साहित्य भेटतं त्या ठिकाणी पंचगव्याची तुम्हाला एक बॉटल भेटून जाईल आणि एक बॉटल जरी आणली तर घरातल्या सर्वांना ती वापरता येईल. त्यामुळे प्रत्येक चतुर्थीला आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकण्यासाठी ही एक बॉटल तुम्ही घरी आणूनच ठेवा.
अशा पद्धतीने हे पंचगव्य जे आहे तर ते अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे। त्याचबरोबर या दिवशी काळ्या तिळांना सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं। या दिवशी आपल्याला काळे तीळ सुद्धा चिमूटभर अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे। त्याचबरोबर गंगाजल जर तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। अशा पद्धतीने ह्या ज्या काही वस्तू तुम्हाला सांगितल्या आहेत तर त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि तुम्हाला अंघोळ ही करायची आहे। हे स्नान करत असताना तुम्हाला एका मंत्राचा जप करायचा आहे। तर पहा, ओम गण गणपते नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा हर हर गंगे म्हणून सुद्धा तुम्ही जप हा करू शकता। आता पहा, हे स्नान करत असताना बरेच जण चुकीच्या पद्धतीने स्नान करतात। तर आपल्याला नेहमी स्नान करताना सर्वात प्रथम उजव्या खांद्यावर पाणी घ्यायचं, त्यानंतर डाव्या खांद्यावरती घ्यायचं आणि त्यानंतर डोक्यावर। तर अशाच पद्धतीने स्नान हे करायचं आहे। स्नान करत असताना मनामध्ये कुठल्याही प्रकारचे वाईट विचार, नकारात्मकता तुम्हाला ठेवायची नाही, सकारात्मक विचार करायचा आहे आणि जो मंत्र तुम्हाला सांगितला आहे त्या मंत्राचं उच्चारण करत हे स्नान तुम्हाला करायचं आहे। हे स्नान झाल्यानंतर पहा, तुम्हाला स्वतःमध्येच बदल जाणवतील की तुमची खूप सारी चिडचिड ही कमी झालेली आहे। तुमची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल, तुमची प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश प्राप्त होईल। गणपती बाप्पांची विशेष कृपा तुमच्यावरती राहील। तुमचे काही शत्रू असतील तर ते शत्रू सुद्धा तुमचे संपूर्णपणे नष्ट होतील। ते शत्रू स्वतः तुमच्या पुढे गुडघे टेकवतील। हा उपाय झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला या दिवशी स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत। लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे असतील तर ते तुम्हाला परिधान करायचे आहेत। कपडे परिधान करून झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांवरती पंचामृताने किंवा मग शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि शुद्ध पाण्याने जर तुम्ही अभिषेक केला तर ते पाणी तुम्हाला घरामध्ये सर्वांनी ग्रहण करायचं आहे किंवा तुम्ही पिण्याच्या पाण्याच्या माठामध्ये टाकून दिलं तरी सुद्धा चालेल। बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना आपल्याला अर्पण करायच्या आहेत, जसं की लाल जास्वंदाचं फूल गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे। हे फूल जर आपण त्यांना अर्पण केलं तर आपल्या इच्छा देखील सर्व पूर्ण होतात। त्याचबरोबर दुर्वा ज्या आहेत तर त्या दुर्वा देखील 21 दुर्वांची जोडी तुम्हाला त्यांना अर्पण करायची आहे। गुळ खोबऱ्याचा नैवेद्य त्यांना दाखवायचा आहे आणि शक्य असेल तर मोदक तुम्ही या दिवशी बनवून त्यांना नैवेद्य हा दाखवू शकता। त्यानंतर दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांना तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी, संकट, विघ्न दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत। तसेच जेव्हा तुम्ही अभिषेक करणार आहात गणपती बाप्पांचा त्यावेळेस तुम्हाला ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे। तुम्हाला शक्य झालं तर गणपती अथर्वशीर्षाची 11 आवर्तने तुम्ही करू शकता। या दिवशी हे आवर्तने करायला विशेष महत्त्व दिलं जातं। हे जर आपण केलं तर ही गणपती बाप्पांची सर्वात उच्च कोटीची सेवा मानली जाते। अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे। तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।